म्होवाळ सुरभूत संगीत कलाकारांचो प्रभावी अभिनय आणि लावणी नृत्याच्या दिल खेचक सादरीकरणाक लागून चांदेल पेडणेचो लावणी भुल्ली अभंगाला ह्या संगीत नाटकाचो प्रयोग उंचायेर गेलो। जगदीश दळवीचे हे नाटक सातेरी हौशी नाट्य मंडळान सादर केले। लावणी आणि अभंगामधलो संघर्ष मांडपी कथानक, रामदास परबाचे प्रभावी दिग्दर्शन, कलाकारांची लाजवाब अदाकारी, हर्षदा बागायतदार हे गुणी अभिनेत्रीची मोनेळ घालपी दिलखेचक नृत्य अदाकारी, शिवानंद दाभोलकराचे ऑर्गन वादन, तबलो, ढोलक आणि पखवाजाचेर लाभलेली चैतन्य गावस, गोविंद नाईक आणि भिसे गावसाचो सांगात, शुभम शिवानंद दाभोलकराचे मंजिरी वादन, दीपज्योती रंगमंचाचे कल्पक नेपथ्य अशा तंत्रीक गजालींनी नाटकाक वेगळो आयाम दिलो। नेपथ्य संकल्पना आणि दिग्दर्शन नाट्यभूषण रामदास परबाचे असले। निळोबा जाल्ल्या श्रीकांत गावसाक हेर कलाकारांनी तितल्याच ताकदीचो सांगात दिलो। घेऊया सुरबूस पदांचो आस्वाद। विशाल झालं पाहिजे। प्रेम रंगी रंगता, प्रेम रंगी रंगता, प्रेम रंगी रंगता, आनंद पसरे दशदिशा। प्रेम रंगी रंगता, प्रेम रंगी रंगता, अमृताचा उगवा हे जीवनी
त्याच्या तेजानं माझा देह उजळून निघाला आहे. जगाचा नटनायक श्रीहरी, जगाचा नटनायक श्रीहरी, नांदतो हृदयाच्या मंदिरी, नांदतो हृदयाच्या मंदिरी. जगाचा नटनायक श्रीहरी, जगाचा नटनायक श्रीहरी, नांदतो हृदयाच्या मंदिरी, नांदतो हृदयाच्या मंदिरी. तुला कीर्तन करायला कोणी बोलावलं इथं? पण ज्या अर्थी ईश्वराने कामशक्ती निर्माण केली, प्रेरणादायक बनवली, त्या अर्थी तिची थोरवी वेगळी सिद्ध करायचं काहीच कारण नाही. ही शक्ती माणसाला भोगी बनवण्यासाठी नसून योगी बनवण्यासाठी आहे. तिचं नियमन केलं, उद्वीकरण केलं तर कुणाकडे हाजी आजी करण्याची गरजच पडणार नाही. दौलत जाग्यावरी दौलत जाग्यावरी सर्वतोपरी दर्जा मिळवून द्यायचा. ज्याप्रमाणे अभंग तुकयाचा, आर्या मरुपंताची, ओवी ज्ञानेशाची, तशी लावणी या प्रभाकराची असे शब्द निघाले पाहिजेत प्रत्येकाच्या मुखात. गुलजार नार नगरेल पार ज्वानी तनावनी आले, गुलजार नार नगरेल पार ज्वानी तनावनी आले, दौलात झाल कमरे झाल गणशी गणपती, दौलात झाल कमरे झाल गणशी गणपती, गुलजार नार नगरेल पार ज्वानी तनावनी आले, गुलजार नार नगरेल पार ज्वानी तनावनी आले.
आहे